मित्र नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीत आपण आज 1456 दिवस आणि आजच्या दिवसापर्यंत आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती दररोज एक रोप लागवड करतोयच. परंतु आपल्या ह्या दररोज एक रोप लागवड चळवळीस 25 सप्टेंबर 2024 रोजी आपल्यास 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती एक मोठ्या प्रमाणावरचं जिल्हा जे गुरु गोविंद सिंगजी रुग्णालय जिल्हा रुग्णालय नांदेड व निसर्ग सेवा गट पानभौशी तसेच रुत फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने आपण घेतलेल्या ह्या मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या आपल्या आरोग्य शिबिर व औषधोपचार मोफत औषधोपचार शिबिरामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना, रुग्णांना व निसर्गप्रिय व्यक्तींना आपण या ठिकाणी 10,000 रुपये आपण गावातील किंवा जे व्यक्ती आपल्या ह्या निसर्ग उपक्रमामध्ये सहभागी झाले तशा व्यक्तींना त्या दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर 2024 या दिवशी आपण फळांची सुमारे 10,000 रुपये वाटप केलेली आहेत आणि प्रत्येक निसर्गप्रिय व्यक्तींना आपण रोपं भेट दिली. त्यातील आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटी दिलेल्या त्यांनी रोपं जगवली की कशी जगवली, त्यांनी कशी काय काय मेहनत घेतली याबद्दल आपण प्रत्यक्ष भेट देतोय. आणि ह्या शेती भेट ह्याच्यामध्ये अंतर्गत आपण आज आपल्या पानभौशी गावातील श्री दिलीप मारुती वाघमारे यांच्या शेती म्हणजे घरी शेती आलेला होता. त्यांना सुद्धा आपण रोप लागवड करण्यासाठी रोप दिलेली होती आणि ती रोपे आपण कशी लागवड केली आणि त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती 2024 म्हणजे 25 सप्टेंबर 2024 रोजी गेला होतात का? आलतो ना. आपण तिथं काय काय केलं, काय काय बघितलं? रोज एक रोप लावण. हां महादेव मंदिराची पूर्ण झाडे हां पूर्ण म्हणजे एकदम व्यवस्थित. त्या दिवशी तुम्हाला त्या आरोग्य शिबिरात काय फायदा घेतला का? तुम्ही काही दाखवलं का तिथे डॉक्टरांना? नाही मी काही दाखवलं नाही. पण झाडं मात्र तुमचे आणले बघा. बरं. म्हणजे त्या दिवशी म्हणजे फळांची झाडं आणली. आता तुम्ही ते कोणते झाडं आणले आम्हाला सर्वांना लोकांना झाडं दाखवा. लिंबू आहे, गळलिंबू. एक जांबाचा आहे. आम्हाला ते काय करा, सर्व रोपं दाखवा, आम्ही सर्व लोकांना पण दाखवू. गळलिंबू आहे. हे बघा यांच्या सोबतच आपण हे गळलिंबू बघू. आपण हे बघा गळलिंबू असा मोठ्या प्रमाणात गळलिंबू झालेला आहे. आणि आम्हाला दुसरे सुद्धा रोपं दाखवा. कुठं लावले तुम्ही? मी कडीपत्त्याचं एक झाड लावलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः बघा काय म्हणजे सुरुवात लगेच म्हणजे त्यांनी कडीपत्त्याचं रोप लागवड केलेलं जागेवरच आहे बघा. आता आपण दुसरे आणखी रोपं लावले. तुम्ही दाखवा कुठं लावले तुम्ही? कडुनिंबाचं सुद्धा आपण या ठिकाणी रोप लागवड केलेलं आहे. खूप छान वाढलेलं आहे रोप. जांबाचं. म्हणजे पेरूचे सुद्धा आता ह्या झाडाला यावर्षी पेरू लागायला सुरुवात होतील. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती हे पेरूचं झाड यांनी त्याला बघा त्यांना सुंदर मेहनत घेऊन हे शेणाच्या ह्याच्याजवळच आहे, उकडच्याजवळ, आणि त्याला शेणखत भरपूर मिळतंय. आणि सोबत हे बघा खूप छानपैकी आळ केलेलं आहे. आणि ह्या झाडाला बघा ओलं सुद्धा दिसते. आपण येण्याच्या पूर्वीच आपण ओलं केलेलं दिसते. आणि त्यांनी ह्या झाडाला ओलं करून रोपांना पाणी सुद्धा दिलेलं आहे आणि सुंदरपैकी वाढवणं चालू आहे. म्हणजे आपला हा उद्देश साध्य होतोय की आपण प्रत्येक शेतकऱ्याला, लोकांना, निसर्गप्रेमींना रोप देऊन ते रोप जगवण्यासाठी आपण प्रेरणा देतोय आणि ते रोप जगवत आहेत. यामध्ये हे पेरूचं रोप जगलंय. यामध्ये इथंच दिसतंय आणखी एक गळलिंबूचं झाड रोप दिसते. याला सुद्धा बघा आळं करून पाणी दिलेलं आहे. हे रोप त्यानंतर आपलं आवळा. हे आवळा सुद्धा म्हणजे त्यांना रोपांची सुद्धा ओळख झालेली आहे. आवळा सुद्धा त्यांनी वाढवलेला आहे. आणि त्यामध्ये आवळा हे निंबोनीचे. आणि असे करून त्यांनी सुमारे 11 रोपे असे जगवलेली आहेत या ठिकाणी. त्यासाठी निसर्ग सेवा गट व सर्व परिवाराकडून, निसर्गप्रिय व्यक्तीकडून आदरणीय श्री दिलीप वाघमारे यांचे आपण खूप खूप अभिनंदन करतोय. आणि लोकांना हे रोप लागवड करण्यासाठी काय सांगाल तुम्ही? लोकांनी लावले पाहिजे असं काय सांगाल? झाडे जगवा आणि झाडे वाचवा हे कशासाठी केलेले? झाडे लावली तर फायदा आहे ना. म्हणजे आणखी फळाचे भरपूर फायदा. यांनी आता आपल्या सर्वांना असं मेसेज दिलाय की झाडे लावा, झाडे जगवा, सोबतच फळांची झाडे लागवड करा आणि त्याचा सुद्धा आनंद घ्या, आरोग्य टिकवा. धन्यवाद.